टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील विविध संघटना रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि खरं तर या दहशतवादाच्या विरोधात त्यांचं हिंदू रक्षा आंदोलन सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतोय की या आंदोलनामध्ये महिला शंख घेऊन सुद्धा उतरलेल्या आहेत, शंख निनाद होते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत। आपण पाहू शकतोय की हा शंख निनाद आहे या मोर्चामधला। आपण त्यांच्याशी खरं तर चर्चा करणार आहोत। मोर्चामध्ये सहभागी झालात, शंख निनाद करतायत। हो, केशव शंखनाद पथक त्याच्यातर्फे आम्ही इथे आलेले आहोत आणि हिंदूंसाठी आम्ही इथं लढणार आहोत। आपण बघतोय की सातत्यानं जे दहशतवादी आहेत म्हणजे त्यांच्याकडून ह्या कारवाई केल्या जातात, हल्ले होत आहेत, या सर्व गोष्टींकडे एक देशाचे नागरिक म्हणून कसं बघताय? बदल हवा आहे आम्हाला। निषेध करण्यासाठी आलेलो नाहीत आम्ही, पण आम्हाला बदला घ्यायचा आहे त्यांचा। बदल्यासाठी इथं आलेलो आहोत आणि भयंकर त्यांनी अत्याचार केलेले आहेत, तर ते अत्याचार सहन होत नाहीत आता आणि हिंदू सगळे आता एकजुटीने त्याच्या मागे लागलेले आहेत आणि पाकिस्तान विरोधात काहीतरी कारवाई व्हायलाच पाहिजे। आपण बघतोय की बहुसंख्य हिंदू देशामध्ये असलेल्या त्याच हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना हिंदूच्या संरक्षणासाठी रस्त्यावरती उतरावं लागतंय। येस, हिंदू आणि आता सगळ्या त्यांच्या आर्थिक ह्याच्यावरती पण बहिष्कार घालायचा आहे। मुस्लिम लोकांवर कुठल्याही प्रकारचे व्यवहार करायचे नाहीत, आपण कुठली खरेदी विक्री करायची नाहीये आणि हिंदूमध्ये आपल्याला भले तोटा झाला हरकत नाही, आपल्याला कमाई कमी झाली हरकत नाही, पण हिंदू सोबतच सर्वांनी आपले व्यवहार केले पाहिजे। आता राष्ट्रीय पातळीवरती आपण बघतोय की सिंधू करार आता ठप्प केला, थांबवलाय। सर्व या गोष्टींचा परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? होणार, 100% होणार। कारण याच्या अगोदर इतक्या कठीण परिस्थिती आले पण त्यावेळी त्यांनी केलं नाही, पण आता सगळं राष्ट्र इतकं जागरूक झालेलं आहे की ही गोष्ट करण्याशिवाय गत्यंतरच नाहीये। यांना या पद्धतीनेच धडे शिकवले पाहिजे। यांचं अन्न पाणी तर अधिक हे झालेलंच होतं, आता पाण्यास वाचून यांना तडफड व्हायचं आहे आता, त्याशिवाय हे ह्याच्यावर येणार नाही। पहलगाम येथे झालेला हल्ला खरं तर अतिशय निंदनीय आहे, मात्र या ठिकाणी जर खरंच सुरक्षा रक्षक असते तर तो हल्ला रोखता आला असता का? तो भाग थोडा वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे, पण आता त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे की धर्म विचारून जे केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे। त्याच्यासाठी तर त्यांचा बदला घेतलाच पाहिजे आपण। आणि हिंदू एकत्र आलेले आहेत, यांनी असंच एकजुटीने राहून यांचा संपूर्ण नायनाट केला पाहिजे। आता आजच्या हिंदू रक्षा मोर्चाच्या माध्यमातून काय संदेश देत आहे? हा, सगळ्या हिंदूंनी एकत्र व्हा आणि यांच्या विरोधामध्ये, पाकिस्तानच्या विरोधामध्ये एकजूट व्हा, त्याशिवाय त्यांचा विमोड होणार नाही। त्यांची ॲक्शन घेतली आणि सुरुवात झालेली आहे, आता सुरुवात झालेली आहे। सगळेजण तयार झालेले आहेत आणि मनापासून होत आहेत। इथे काही कुणाला आमंत्रण द्यायची गरज नाही आहे, स्वतःहून लोक येत आहेत इथे, हे महत्त्वाचं आहे सगळं। आता आपण पाहू शकतो की एकतेचा हा शंखनिनाद आता या मोर्चाच्या माध्यमातून या महिलांच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे। सर्व हिंदूंनी एकत्रित येणं गरजेचं आहे, या दहशतवादाचा बिमोड झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया यांच्या माध्यमातून मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे।